Good morning, all of you. तर आज आपण बघतोय चॅप्टर नंबर 13 हायपोथेटिकल अँड डिस्जंक्टिव्ह आर्ग्युमेंट डिलेमा. हा चॅप्टर एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे. याचं कारण म्हणजे जो काही आपला क्वेश्चन नंबर 4 असतो त्या क्वेश्चन नंबर 4 मध्ये प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये या चॅप्टरवर एक प्रश्न आलेला आहे. तर आता चॅप्टर मध्ये काय काय ते बघूया. कंटेंट मध्ये आहे पहिल्यांदा हायपोथेटिकल आर्ग्युमेंट म्हणजे काय, हायपोथेटिकल आर्ग्युमेंट त्यांचे रूल असतील, मग डिस्जंक्टिव्ह आर्ग्युमेंट म्हणजे काय त्याचे रूल, मग आपण बेसिकली डिलिमा म्हणजे काय त्याचे प्रकार, त्याचं रिबटल कसं करायचं आणि रिफ्युटेशन कसं करायचं ते बघणार आहोत. आजच्या लेक्चरला आपण काय करूया, 8 पैकी 4 पॉईंट कव्हर करायचा प्रयत्न करूया आणि पुढच्या लेक्चरला आपण उरलेले 4 पॉईंट कव्हर करू. तर फर्स्ट स्लाइडला येऊया, हायपोथेटिकल आर्ग्युमेंट. तर हायपोथेटिकल आर्ग्युमेंट हा जो काही पार्ट आहे हा ऑलरेडी तुम्हाला ट्रॅडिशनल क्लासिफिकेशन ऑफ प्रपोजिशन मध्ये झालेला आहे. त्या ठिकाणी बघा आपण सिंपल प्रपोजिशन आणि कंपाऊंड प्रपोजिशन असे वाक्यांचे किंवा प्रपोजिशनचे दोन प्रकार बघितले होते. आणि कंपाऊंड प्रपोजिशन मध्ये आपण हायपोथेटिकल आर्ग्युमेंट किंवा हायपोथेटिकल प्रपोजिशन आणि डिस्जंक्टिव्ह प्रपोजिशन असे दोन प्रकार बघितले होते. तेच ऍज इट इज इकडे घेतलेले आहेत. मग पहिला आहे हायपोथेटिकल आर्ग्युमेंट. याचा अर्थ काय बघा, हायपोथेटिकल आर्ग्युमेंट इज वन विच प्रेझेंट्स अ कंडिशन टुगेदर विथ सम कॉन्सिक्वेन्स विच फॉलोज फ्रॉम इट. याचा अर्थ काय, हे अशा प्रकारचं वाक्य असतं ज्या ठिकाणी एक कंडिशन आणि त्याचा कॉन्सिक्वेन्स असतो. याचाच अर्थ काय, आपण असं म्हणू शकतो की एखादं एक्सपेरिमेंट असतं जे इफ नंतर दिलेलं असतं आणि त्याचा रिझल्ट हा देन नंतर दिलेला असतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, बऱ्याचदा अशा प्रकारे एक्सपेरिमेंट आणि रिझल्ट ज्यावेळी देण्यात येतो त्यावेळी देन हा शब्द देण्यात येत नाही. मग आपण काय करायचंय, वाक्याची सुरुवात इफ ने झाली असेल तर इफ पासून जो कॉमा दिलेला आहे, इफ पासून जो कॉमा दिलेला आहे तेवढं जे काही वाक्य आहे त्याला आपण अँटीसिडंट किंवा ते एक्सपेरिमेंट मानू शकतो. आणि कॉमा नंतर जो काही भाग आहे त्याला आपण त्याचा कॉन्सिक्वेंट मानू शकतो. याचा अर्थ काय, एक घटना किंवा एक शक्यता आणि त्याचा रिझल्ट, याला म्हणायचं हायपोथेटिकल आर्ग्युमेंट. आता हायपोथेटिकल आर्ग्युमेंटचे दोन प्रकार आहेत. पहिला आहे प्युअर हायपोथेटिकल आणि दुसरा आहे मिक्स हायपोथेटिकल. आता प्युअर हायपोथेटिकल म्हणजे काय बघा, इट इज अन हायपोथेटिकल आर्ग्युमेंट इन विच all three constituent proposition, the major premise, the minor premise and the conclusion are hypothetical. त्याचा अर्थ लक्षात घ्या, आपण सिलॉजिझम मध्ये बघितलंय की दोन वाक्य असतात. पहिलं वाक्य असतं मेजर प्रिमाइस, दुसरं वाक्य असतं मायनर प्रिमाइस आणि तिसरं असतं कन्क्लुजन. या तिघांपासून बनतं सिलॉजिझम. मग प्युअर हायपोथेटिकल आर्ग्युमेंट म्हणजे काय, अशा प्रकारचा सिलॉजिझम ज्या ठिकाणी मेजर प्रिमाइस असेल ती सुद्धा इफ देनच्या फॉर्म मध्ये असेल, मायनर प्रिमाइस सुद्धा इफ देनच्या फॉर्म मध्ये असेल आणि कन्क्लुजन जे असेल ते सुद्धा इफ आणि देनच्या फॉर्म मध्ये, जसे आपण पेट्रोलचं एक्झाम्पल घेतलं याच फॉर्म मध्ये असणार आहे. पण लक्षात घ्या, हा जो काय आपण चॅप्टर बघतोय हायपोथेटिकल आणि डिस्टिंक्शनचा, हा प्युअर हायपोथेटिकलशी संबंधात नाहीये. फक्त ऍज अ जनरल नॉलेज जर तुम्हाला क्वेश्चन आला असेल 12 मार्कसाठी थिअरीचा, तर त्यावेळी तुम्ही इंट्रो मध्ये हा पार्ट लिहू शकता. तर पुढे बघूया आपण दुसरा भाग जो सर्वात महत्वाचा आहे, मिक्स हायपोथेटिकल आर्ग्युमेंट. आता याच्यावर हा पूर्ण चॅप्टर बेस्ड आहे. इकडे काय म्हटलंय बघा, इट इज अन आर्ग्युमेंट इन विच द मेजर प्रिमाइस इज अ हायपोथेटिकल प्रपोजिशन while minor premise and the conclusion are categorical proposition. याचा अर्थ काय, मिक्स हायपोथेटिकल आर्ग्युमेंट ओळखायचं कसं, तर जी काही मेजर प्रिमाइस किंवा तुमचं सिलॉजिझम मध्ये जे काही पहिलं वाक्य असेल ते पहिलं वाक्य फक्त इफ अँड देनच्या फॉर्म मध्ये असेल. त्यानंतर जे काही मायनर प्रिमाइस जे काही कन्क्लुजन असेल ते कॅटेगोरिकल फॉर्म मध्ये असेल. कॅटेगोरिकल प्रपोजिशनचा अर्थ सब्जेक्ट प्रेडिकेट प्रपोजिशन, त्या ठिकाणी एखादी व्यक्ती असते, वस्तू असते, एखादी गोष्ट असते आणि त्या संदर्भात माहिती स्वीकारली जाते किंवा नाकारली जाते, त्याला म्हणायचं कॅटेगोरिकल प्रपोजिशन. आता आपण काय करूया, मिक्स हायपोथेटिकल प्रपोजिशन संदर्भात इन डिटेल माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. तर मिक्स हायपोथेटिकल आर्ग्युमेंट आहेत किंवा प्रपोजिशन आहेत, याचे पुन्हा दोन प्रकार पडतात. पहिला आहे मोडस पोनेस और कन्स्ट्रक्टिव्ह मिक्स हायपोथेटिकल आर्ग्युमेंट आणि दुसरा आहे मोडस टोलेन्स और डिस्ट्रक्टिव्ह मिक्स हायपोथेटिकल आर्ग्युमेंट. आता बघा, मोडस पोनस आणि मोडस टोलेन्स हे दोन्ही भाग ऑलरेडी झालेले आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की आपला जो डिडक्टिव्ह प्रूफचा जो काही चॅप्टर आहे त्याचं बेसिक पर्पज, हा जो काही चॅप्टर आपण डिलिमाचा शिकणार आहोत त्याचा बेस तयार करणं आहे. आणि म्हणूनच बघा, मोडस पोनस मोडस टोलेन्स हे जे काही दोन रूल होते जे आपण रिडक्टिव्ह प्रूफ मध्ये जे काही बघितले होते तेच रूल इकडे ऍज इट इज आहेत. फक्त यांना एक त्यांनी एक्स्ट्रा नाव दिलेलं आहे, ते आहे मोडस पोनस साठी कन्स्ट्रक्टिव्ह मिक्स हायपोथेटिकल आर्ग्युमेंट आणि मोडस टोलेन्स साठी डिस्ट्रक्टिव्ह मिक्स हायपोथेटिकल आर्ग्युमेंट. आता बघूया हा मोडस पोनस किंवा कन्स्ट्रक्टिव्ह हायपोथेटिकल आर्ग्युमेंट म्हणजे काय. तर इकडे काय म्हटलंय, इट इज अन आर्ग्युमेंट इन विच द मायनर प्रिमाइस अफर्म्स द अँटीसिडंट अँड द कन्क्लुजन अफर्म्स द कॉन्सिक्वेंट. याचा अर्थ काय, हा अशा प्रकारचा आर्ग्युमेंट असतो ज्या ठिकाणी फर्स्ट प्रिमाइस असेल एक एक्सपेरिमेंट आणि त्याचा रिझल्ट, सेकंड प्रिमाइस असेल त्या ठिकाणी एक्सपेरिमेंट अफर्म केलं जाईल आणि त्यामुळे कन्क्लुजन मध्ये जो काही कॉन्सिक्वेंट आहे किंवा त्या एक्सपेरिमेंटचा जो काही रिझल्ट आहे तो अफर्म केला जातो. येते लक्षात.
याला म्हणायचं अँटीसिडंट, याला म्हणायचं कॉन्सिक्वेंट, किंवा याला तर आपण एक्सपेरिमेंट म्हणू शकतो किंवा ती कंडिशन म्हणू शकतो, आणि याला त्याचा रिझल्ट म्हणू शकतो. ज्यावेळी सेकंड प्रिमाइस हे एक्सपेरिमेंट असेल, ही कंडिशन असेल, ती अफर्म करेल, म्हणजे ज्या प्रकारे एक्सपेरिमेंट सांगितलंय त्या प्रकारे घडलं असं मानत असेल, त्यावेळी ऑटोमॅटिकली रिझल्ट पण त्याचा अचीव्ह झाला असं आपण मानायचं आहे. म्हणजे बघा, जर पेट्रोल आगीजवळ नेलं तर आगीचा भडका उडेल. मग सेकंड प्रिमाइस म्हणते की पेट्रोल आगीजवळ नेलंय, मग आपण कन्क्लुजन मध्ये काय लिहिणार आहोत, आगीचा भडका उडाला. याच एक वाक्य बघा, इफ द सोल इज सिम्पल इट इज इनडिस्ट्रक्टिबल. सेकंड प्रिमाइस म्हणते द सोल इज सिम्पल, म्हणजे त्यांनी काय केलंय, अँटीसिडंट होता तो सेकंड प्रिमाइसने अफर्म करायचं काम केलं, म्हणून आपण काय करू शकतो, कॉन्सिक्वेंट हा कन्क्लुजन मध्ये अफर्म करू शकतो, आणि म्हणूनच कन्क्लुजन आलंय द सोल इज इनडिस्ट्रक्टिबल. इकडे फक्त लक्षात ठेवायचंय, फक्त तुम्ही अँटीसिडंट अफर्म करू शकता, कॉन्सिक्वेंट अफर्म करू शकत नाही. आता का ते आपण पुढे रूल मध्ये बघणार आहोत. सध्या फक्त लक्षात ठेवा, कन्स्ट्रक्टिव्ह हायपोथेटिकल आर्ग्युमेंट म्हणजे अशा प्रकारचं असेल, त्या ठिकाणी पहिले वाक्य असेल इफ देनच्या फॉर्म मध्ये, सेकंड प्रिमाइस असेल जे इफ नंतर जो काही भाग आहे, म्हणजे ती कंडिशन असेल, एक्सपेरिमेंट असेल, ते अफर्म करायचं काम करेल, आणि एक्सपेरिमेंट त्यांनी जसं सांगितलंय तसं झालंय, कंडिशन जी काही सांगत होती ती प्रत्यक्षात घडलीये, त्यामुळे रिझल्ट म्हणजेच कॉन्सिक्वेंट हा अफर्म करायचं काम झालेलं असेल. आता याचा पुढचा भाग बघूया, मोडस टोलेन्स किंवा डिस्ट्रक्टिव्ह मिक्स हायपोथेटिकल आर्ग्युमेंट. इकडे काय होतंय बघा, तर इकडे मोडस टोलेन्सच्या बाबतीत जे झालं होतं तेच इकडे होतंय. इट इज अन आर्ग्युमेंट इन विच द मायनर प्रिमाइस डिनाइज द कॉन्सिक्वेंट अँड द कन्क्लुजन डिनाइज द अँटीसिडंट. इकडे काय म्हटलंय, इकडे सुद्धा इफ देनचं एक वाक्य असेल, जसं इकडे पी देन क्यू आहे, फक्त इकडे सेकंड प्रिमाइस काय करणार आहे किंवा मायनर प्रिमाइस काय करणार आहे, एक्सपेरिमेंटचा रिझल्ट डिनाय करायचं काम करेल, आणि जर तो रिझल्ट अचीव्ह झाला नाही, याचा अर्थ एक्सपेरिमेंट एक तर चुकीचं आहे, किंवा एक्सपेरिमेंट जसं सांगितलं होतं तसं केलं नाहीये. म्हणजेच काय, जर पी देन क्यू असेल तर पी असेल एक्सपेरिमेंट, क्यू असेल त्याचा रिझल्ट. मग जर क्यू डिनाय केला असेल, म्हणजे रिझल्ट जो काय हवा होता तो अचीव्ह झाला नसेल, तर याचा अर्थ काय, एक्सपेरिमेंट चुकीचं आहे, म्हणजेच नॉट पी. म्हणजेच काय, एक तर ते एक्सपेरिमेंट चुकीचं आहे, की एक्सपेरिमेंट जसं घडलं पाहिजे होतं तसं घडलेलं नाही. याच एक वाक्य बघा, इफ मॅटर इज इनडिस्ट्रक्टिबल इट इज अनक्रिएटेड. हा झाला एक्सपेरिमेंट किंवा कंडिशन, आणि हा झाला त्याचा रिझल्ट. पुढे यांनी काय केलं, रिझल्ट डिनाय केलाय, मॅटर इज नॉट अनक्रिएटेड. मग काय होईल, जर रिझल्ट जर डिनाय केला असेल तर ऑटोमॅटिकली एक्सपेरिमेंट किंवा कंडिशन ही कन्क्लुजन मध्ये आपण डिनाय करू शकतो, मॅटर इज नॉट इनडिस्ट्रक्टिबल. म्हणून लक्षात घ्या, डिस्ट्रक्टिव्ह म्हणायचं कारण काय, इकडे तुम्ही एक्सपेरिमेंट कन्क्लुजन डिनाय करताय, तर कन्स्ट्रक्टिव्ह म्हणण्याचं कारण काय, इकडे तुम्ही त्या दोन्ही गोष्टी अफर्म करताय. येते लक्षात, ते दोन साईड समजल्यात का बघा, कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह आर्ग्युमेंट समजलीत का. जर काही शंका असेल तर अनम्यूट करा किंवा मेसेज करून विचारा, नाहीतर आपण पुढच्या रूलकडे जाऊ. तर आता आपण पुढे जाऊया. इकडे आपण काय बघायचंय, तर रूल्स ऑफ हायपोथेटिकल आर्ग्युमेंट. इकडे पहिला रूल काय म्हणतोय बघा, बाय अफर्मिंग द अँटीसिडंट इन द मायनर प्रिमाइस द कॉन्सिक्वेंट कॅन बी अफर्म इन द कन्क्लुजन बट नॉट कॉन्व्हर्सली. याचा अर्थ काय, ज्या वेळी वाक्य असेल इफ पी देन क्यू किंवा एक्सपेरिमेंट आणि रिझल्ट, त्यावेळी जर तुम्ही सेकंड प्रिमाइस मध्ये एक्सपेरिमेंट अफर्म केलं, तर अशा वेळी तुम्ही कन्क्लुजन मध्ये त्या एक्सपेरिमेंटचा रिझल्ट अफर्म करू शकता, पण नॉट कॉन्व्हर्सली याचा अर्थ काय, याच्या विरुद्ध करू शकत नाही. म्हणजेच काय, जर वाक्य असेल पी देन क्यू आणि जर तुम्ही रिझल्ट अफर्म केला, तर अशा वेळी तुम्ही एक्सपेरिमेंट अफर्म करू शकत नाही. सुरुवातीला पॉलिसीचं नाव सांगतो, नंतर मी तुम्हाला याचं कारण सांगतो. पॉलिसी बघा, an argument in which minor premise affirms the consequent and the conclusion affirms the antecedent commits the policy of affirming the consequent. लक्षात ठेवायचं, ज्यावेळी अशा प्रकारची गोष्ट घडेल त्यावेळी अफर्मिंग दी कॉन्सिक्वेंट होतोय. आता इकडे होतंय काय ते बघा, आपण बेसिक कन्स्ट्रक्टिव्ह हायपोथेटिकल आर्ग्युमेंट मध्ये रूल बघितला, की जर एखादं वाक्य असेल इफ देनचं, एक्सपेरिमेंट आणि रिझल्टचं, सेकंड प्रिमाइस जर एक्सपेरिमेंट अफर्म करतोय, तर अशा वेळी आपण कन्क्लुजन अफर्म करू शकतो. तीच गोष्ट रूल सांगतोय, पण तो त्याबरोबर काय म्हणतोय, नॉट कॉन्व्हर्सली. याचा अर्थ काय, जर एखादं वाक्य असेल इफ आणि देनचं, तर तुम्ही एक्सपेरिमेंटचा रिझल्ट अफर्म करून ते एक्सपेरिमेंट अफर्म करू शकत नाही. याचं कारण लक्षात घ्या, एक्सपेरिमेंट आणि रिझल्टमध्ये जी काही गोष्ट असते ती अचीव्ह करण्याचा एकच मार्ग नसतो. म्हणजे काय बघा, जर पेट्रोल आगीजवळ नेलं तर आगीचा भडका उडतो, अशा प्रकारचं असेल तर एक्सपेरिमेंट झालं पेट्रोल आगीजवळ नेणं आणि रिझल्ट झाला आगीचा भडका उडतो. पण विचार करा, फक्त पेट्रोल टाकूनच आगीचा भडका उडतो का, डिझेल असेल, केरोसिन असेल किंवा इतर कोणतं केमिकल असेल, ते जर आगीजवळ नेलं असेल तर त्याने सुद्धा भडका उडू शकेल. आग नाही म्हणणार नाही की मला फक्त पेट्रोल हवंय, डिझेल असेल तर मी शांत राहणार.
आग असं म्हणणार आहे का? नाही. याचाच अर्थ काय? तुमच्या एक्सपेरिमेंटचा रिझल्ट आहे तो अचीव्ह करण्याच्या भरपूर मेथड्स असतात. त्यामुळे जर तुम्ही फक्त सांगितलं की आगीचा फडका उडाला, तर अशा वेळी आपण सांगू शकत नाही की तिकडे पेट्रोल होतं. आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल. कारण काय? रिझल्ट अचीव्ह करण्याच्या मल्टिपल मेथड असू शकतात. म्हणून इकडे सांगितलेलं आहे, ज्या वेळी असेल एक्सपेरिमेंट आणि रिझल्ट त्यावेळी तुम्ही सेकंड प्रिमाइसेसला जर एक्सपेरिमेंट अफर्म केलं, तर तुम्ही सांगू शकता की रिझल्ट बरोबर आहे. पण जर तुम्ही सेकंड प्रिमाइसेसला रिझल्ट अफर्म केला, तर तुम्ही सांगू शकत नाही की तुमचं एक्सपेरिमेंट बरोबर आहे. कारण काय? रिझल्ट अचीव्ह करण्याच्या मल्टिपल मेथड आहेत. आगीचा भडका एखाद्या ठिकाणी उडाला, पण तुम्ही इमिजिएटली सांगू शकत नाही की तिकडे पेट्रोल होतं. तुम्हाला इन्व्हेस्टिगेट करावं लागेल आणि बघावं लागेल की नक्की पेट्रोल आहे की इतर कोणतंही केमिकल आहे. मग प्रश्न येतो, एक्सपेरिमेंट अफर्म करून कॉन्सिक्वेंट ऑटोमॅटिकली अफर्म कसा होतो? बरोबर आहे. याचं पण कारण सांगतो. याचं कारण सगळ्यात सोपं आहे. पेट्रोल आगीजवळ नेऊन आगीचा भडका उडवणं, हे आगीचा भडका उडवण्याच्या ज्या काही वेगवेगळ्या मेथड आहेत, त्यापैकी एक मेथड आहे. मग जर त्यापैकी एक मेथड सक्सेसफुल झाली, म्हणजेच पेट्रोल आगीजवळ नेलं, तर तोच रिझल्ट येणार आहे, जो डिझेलने असेल, केरोसिनने असेल. त्यामुळे आपण करतोय काय? एक्सपेरिमेंटचा फर्स्ट पार्ट सक्सेसफुली कंप्लीट झाला म्हणतोय आणि त्यामुळे कॉन्सिक्वेंट अचीव्ह झाला असं म्हणतोय. इन शॉर्ट एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळी वाक्य असेल इफ पी देन क्यू म्हणजे एक्सपेरिमेंट आणि रिझल्ट, त्यावेळी जर तुम्हाला रिझल्ट कन्क्लुजन मध्ये अफर्म करायचा असेल, तर अशासाठी तुम्हाला एक्सपेरिमेंट सक्सेसफुली झालंय हे मायनर प्रिमाइस मध्ये दाखवावं लागेल. नॉट कॉन्व्हर्सचा अर्थ काय? तुम्ही कधीही एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झालंय हे दाखवण्यासाठी रिझल्ट सक्सेसफुल झालाय दाखवू शकत नाही. कारण काय? रिझल्ट अचीव्ह करण्याच्या असंख्य मेथड असू शकतात आणि त्यामुळे नक्की तुमच्या एक्सपेरिमेंटमुळेच तो रिझल्ट अचीव्ह झाला की नाही हे तुम्ही सिद्ध करू शकत नाही. म्हणून लक्षात ठेवायचंय, इफ देनचं वाक्य असेल तर नेहमी मायनर प्रिमाइस हे पी लाच अफर्म करेल आणि जर त्याने पी ला अफर्म केलंय, तरच तुमचा क्यू हा कन्क्लुजन मध्ये अफर्म होऊ शकेल. आता अजून एक एक्झाम्पल बघा. इफ इट रेन्स रोड्स विल बी वेट. आता लक्षात घ्या, इकडे इफ इट रेन नंतर किंवा इफ नंतर जो काही भाग आहे याला तुम्ही एक्सपेरिमेंट किंवा ती कंडिशन मानू शकता. तर रोड्स विल बी वेट किंवा रोड विल बी वेट हा जो काही भाग आहे त्याला तुम्ही त्याचा कॉन्सिक्वेन्स मानू शकता. ओके. तर इकडे आणि काय केलं, तीच चूक केली जी इकडे सांगितली होती. डायरेक्ट रिझल्ट अफर्म केलाय, रोड्स आर वेट आणि याने कन्क्लुजन काढलंय इट हॅज रेन. बरोबर आहे का? नाही. रस्ता फक्त पाऊस पडल्याने ओला होतो का? नाही. विचार करा, रस्त्याच्या बाजूने एखादी पाण्याची पाईपलाईन जाते, ती पाईपलाईन लीक झाली किंवा पाईपलाईन फुटली, आता काय होणार आहे? रस्ता कोरडा राहणार आहे का? रस्ता ओला होईल. किंवा आपल्या हायवेच्या कामाचा विचार केला असेल तर धुळा उडू नये म्हणून काय वेळा हायवेवर पाणी टाकण्यात येतंय. बरोबर आहे. मग अशा वेळी रस्ता ओला होणं हा पाऊस पडण्याचा पुरावा आहे का? नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, रस्ता ओला होण्याची असंख्य कारण आहेत आणि त्यापैकी एक कारण आहे पाऊस पडणं. म्हणूनच काय, जर तुम्हाला या वाक्यांमध्ये इफ इट रेन्स रोड विल बी वेट मध्ये जर त्याने सेकंड प्रिमाइस मध्ये सांगितलं असतं पाऊस पडला, तर तुम्ही अज्युम करू शकला असता रस्ता ओला होईल. कारण काय, रस्ता ओला होण्याची जी काही असंख्य कारण आहेत त्यापैकी एक पाऊस पडणे आहे. पण जर त्यांनी सेकंड प्रिमाइसेस मध्ये डायरेक्ट रिझल्ट अफर्म केला असेल, तर अशा वेळी पाऊस पडलाय आपण सांगू शकत नाही. कारण काय, ती गोष्ट अचीव्ह करण्याच्या असंख्य मेथड असू शकतात. त्यामुळे नक्की पावसामुळे रस्ता ओला झालाय का हे तुम्हाला शोधावं लागेल. म्हणून लक्षात घ्या, ज्यावेळी वाक्य असेल इफ देनच्या फॉर्म मध्ये त्यावेळी लक्षात घ्या, जर तुम्हाला रिझल्ट अफर्म करायचा असेल तर त्यासाठी मायनर प्रिमाइसेस मध्ये तुम्हाला जो काही एक्सपेरिमेंट आहे, जी काही कंडिशन आहे तीच अफर्म करावी लागेल. याचाच अर्थ काय, हे जे काही 2 एक्झाम्पल आहेत ते चुकीचे आहेत. म्हणजेच काय, जर तुम्हाला पी देन क्यू मध्ये जर क्यू ला प्रूव्ह करायचं असेल किंवा क्यू ला अफर्म करायचं असेल, तर त्यासाठी तुम्हाला फक्त पी ला अफर्म करावं लागेल. हा रूल समजलाय का? काही शंका असेल, कन्फ्युजन असेल तर अनम्यूट करून विचारा किंवा मेसेज करून विचारा. नेक्स्ट स्लाइड राहतोय. पुढे काय म्हटलंय बघा. By denying the consequent in the minor premise, the antecedent can be denied in the conclusion, but not conversely. आता याच्या पॉलिसीचं नाव बघा. If the minor premise denies the antecedent and the conclusion denies the consequent, it will commit the fallacy of denying the antecedent. आता एक गोष्ट लक्षात घ्या, डिस्ट्रक्टिव्ह किंवा आपण मोडस टोलेन्स मध्ये एक गोष्ट बघितली होती की जर एखादं वाक्य असेल इफ पी देन क्यू म्हणजे काय, एक्सपेरिमेंट आणि रिझल्ट, जर तुम्ही रिझल्ट डिनाय केला तर एक्सपेरिमेंट डिनाय होतोय. पण नॉट कॉमर्सचा अर्थ काय, तुम्ही कधीही फक्त अँटीसिडंट डिनाय झालाय किंवा एक्सपेरिमेंट डिनाय झालाय म्हणून रिझल्ट डिनाय होतोय असं करू शकत नाही. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये बघा, पॉलिसी नक्की काय होते तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. जर असेल एखादं एक्सपेरिमेंट आणि रिझल्ट आणि जर तुम्ही फक्त एक्सपेरिमेंट डिनाय केलं तर रिझल्ट डिनाय होईल का, तर आन्सर आहे नो. याचं कारण काय, ती गोष्ट तो रिझल्ट अचीव्ह करण्याच्या असंख्य मेथड्स आहेत. फक्त तुमचं एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झालं नाही याचा अर्थ ते एक्सपेरिमेंट किंवा रिझल्ट अचीव्ह होणार आहे असं नाही. पुन्हा एकदा बघा, पेट्रोल आगीजवळ नेल्यावर आगीचा भडका उठतो, अशा प्रकारचं एक्सपेरिमेंट आहे. समजा या रूलचं व्हायोलेशन करून मी काय केलं, पेट्रोल आगीजवळ नेलेलं आहे असं सांगितलं, तुम्ही सांगू शकाल का आगीचा भडका उडवला नाही? नाही. कारण काय, पेट्रोल व्यतिरिक्त इतर घटक आहेत, इतर केमिकल आहेत, त्याने सुद्धा आगीचा भडका उडू शकतो. याचाच अर्थ काय, एक्सपेरिमेंटचा रिझल्ट अचीव्ह करण्याच्या मल्टिपल मेथड असू शकतात. त्यामुळे तुम्ही फक्त तुमचं जर एक्सपेरिमेंट डिनाय केलं तर अशा वेळी रिझल्ट डिनाय होत नाही.
एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल बघा. इफ यू ईट टू मच आईस्क्रीम यू विल वॉमिट. इकडे ही झाली कंडिशन, हा झाला त्याचा कॉन्सिक्वेंट की खूप आईस्क्रीम खाल्लं तर उलटी होऊ शकते. आता सेकंड प्रिमाइस काय म्हणते बघा, यू हॅव नॉट इटन टू मच आईस्क्रीम. तुम्ही भरपूर आईस्क्रीम खाल्लेलं नाही आणि कन्क्लुजन काढले यू विल नॉट वॉमिट. चुकीचं आहे. कारण काय, वॉमिटिंग फक्त भरपूर आईस्क्रीम खाल्ल्यानेच होतं का? काही माणसांना बस लागते, काही माणसांना आजारी असताना वॉमिटिंग होतं किंवा फूड पॉइझनिंग झालं तर वॉमिटिंग होतं. याचा अर्थ काय, जो काय रिझल्ट आहे, जो काय कॉन्सिक्वेन्स आहे, ती गोष्ट घडण्याचे असंख्य मार्ग आहेत. त्यामुळे तुम्ही फक्त तुमचं एक्सपेरिमेंट डिनाय केलं तरी सुद्धा तुम्हाला वॉमिटिंग होणार नाही हे कोणीही गॅरंटेडली सांगू शकत नाही. म्हणूनच काय लक्षात ठेवायचंय, जे जे वाक्य असेल इफ पी देन क्यू किंवा इफ देन म्हणजेच एक्सपेरिमेंट आणि रिझल्ट या फॉर्म मध्ये, त्यावेळी एक्सपेरिमेंट डिनाय करून तुम्ही रिझल्ट डिनाय करू शकत नाही, कारण रिझल्ट अचीव्ह करण्याचे मल्टिपल वेज असतात. म्हणून हा रूल सांगतो त्याप्रमाणे लक्षात ठेवायचंय. बाय डिनाइंग द कॉन्सिक्वेंट इन मायनर प्रिमाइस, जर तुम्ही फक्त रिझल्ट डिनाय करू शकला तरच तुम्ही एक्सपेरिमेंट डिनाय करू शकता. याचं कारण काय, आता बघा, भरपूर आईस्क्रीम खाल्लं तर वॉमिटिंग होते, बरोबर आहे. सेकंड प्रिमाइसेस मध्ये मी म्हटलं वॉमिटिंग झालेलं नाही. याचा अर्थ काय, वॉमिटिंग होण्याची असंख्य कारण आहेत ती एलिमिनेट झाली, इन्क्लुडिंग आईस्क्रीम खाणं. म्हणून लक्षात ठेवा, ज्या जे वाक्य असेल इफ पी देन क्यू किंवा एक्सपेरिमेंट आणि रिझल्ट, त्यावेळी जर तुम्ही रिझल्ट डिनाय करू शकला तर अशा वेळी रिझल्ट कडे पोहोचण्याचे जे असंख्य मार्ग आहेत तुम्ही सगळे बंद कराल, इन्क्लुडिंग तुमची ही कंडिशन, आणि त्यामुळे तुम्ही कंडिशन डिनाय करू शकाल. त्यामुळे जर वाक्य असेल इफ पी देन क्यू किंवा एक्सपेरिमेंट आणि रिझल्ट, त्यावेळी तुम्ही रिझल्ट डिनाय करायचा आहे जेणेकरून एक्सपेरिमेंट डिनाय होईल. पण जर याचे नेमकं विरुद्ध केलं, एक्सपेरिमेंट डिनाय केलं, तर असे रिझल्ट निगेटिव्ह होत नाही. याचं कारण काय, रिझल्ट अचीव्ह करण्याचे असंख्य मार्ग आहेत. तुमच्या एक्सपेरिमेंटने जे नाही केलं ते इतर कोणता तरी घटक, इतर कोणतं तरी एक्सपेरिमेंट अचीव्ह करू शकेल. आता याचं एक एक्सेप्शन बघूया. The expression if and only if before the antecedent indicates that the condition stated in the antecedent is the only condition. आता याचा नक्की अर्थ काय ते पण सांगतोय. मी मगापासून तुम्हाला सांगत होतो की एक्सपेरिमेंट आहे आणि रिझल्ट आहे. रिझल्ट अचीव्ह करण्याचे असंख्य मेथड आहेत. त्यामुळे काय, एक्सपेरिमेंट डिनाय केलं म्हणून रिझल्ट डिनाय होत नाही. पण काही वेळा असं होतं, एखादी गोष्ट, एखादा रिझल्ट किंवा एखाद्या कॉन्सिक्वेन्स अचीव्ह करण्याची फक्त एकच मेथड असते. लक्षात ठेवायचं, ज्या ज्या वेळी फक्त एकच एक्सपेरिमेंट आहे जी त्या रिझल्ट कडे नेऊ शकेल, अशा वेळी ते एक्सपेरिमेंट डिनाय करून रिझल्ट डिनाय करता येईल. एक्झाम्पल बघा, आता ओळखायचं कसं, तर ज्या ज्या वाक्याची सुरुवात इफ ने ओनली इफ ने होईल त्यावेळी तो या रूलला एक्सेप्शन असणार आहे. याचं कारण बघा, ते गोष्ट एकमेकांना इम्प्लाय करतात आणि या गोष्टी एकमेकाला इम्प्लाय करत असताना ते सांगतात की तो रिझल्ट अचीव्ह करण्याची फक्त मी एकटीच कंडिशन आहे. एक्झाम्पल बघा, इफ अँड ओनली इफ द गव्हर्नमेंट इज डिफिटेड ऑन द फ्लोर ऑफ असेंब्ली इट विल बी सेंट आउट ऑफ ऑफिस. याचा अर्थ काय, एखादं सरकार कोसळलं असं कधी मानता येईल, जर राज्य सरकार असेल तर विधानसभा असेल, आणि जर ते केंद्र सरकार असेल तर लोकसभेमध्ये स्वतःचं बहुमत सिद्ध करू शकलं नाही. याचा अर्थ काय, सरकार कोसळण्याची एकच पद्धत आहे, बहुमत सिद्ध न होणं. येते लक्षात. सेकंड प्रिमाइसेस मध्ये म्हटलंय काय, दी काँग्रेस गव्हर्नमेंट इन बिहार हॅज बीन सेंट आउट ऑफ ऑफिस. याचा अर्थ काय, काँग्रेसचं बिहारमधील सरकार कोसळलेलं आहे. याचा अर्थ काय, इट हॅज बीन डिफिटेड ऑन द फ्लोर ऑफ असेंब्ली. याचा अर्थ काय, ते त्यांचं बहुमत सिद्ध करू शकलेले नाही. आता या ठिकाणी ते एक्सपेरिमेंट किंवा ती कंडिशन डिनाय केल्यामुळे रिझल्ट पण डिनाय झाला. याचं कारण काय, तो एक्सपेरिमेंट करतो रिझल्ट अचीव्ह करण्याची एकच मेथड होती, बहुमत सिद्ध न होणं. म्हणून लक्षात घ्या, हा जो रूल आहे तो पुन्हा एकदा सांगतो. बाय डिनाइंग द कॉन्सिक्वेंट इन द मायनर प्रिमाइस antecedent can be denied in the conclusion but not conversely. याचा अर्थ काय, ज्या ज्या वाक्य असेल इफ पी देन क्यू किंवा एक्सपेरिमेंट आणि रिझल्टचं, अशा वेळी तुम्ही जर रिझल्ट डिनाय केला तर अशा वेळी एक्सपेरिमेंट डिनाय होऊ शकतं. पण नॉट कॉन्व्हर्सलीचा अर्थ काय, डिरेक्टली जर तुम्ही फक्त तुमचं एक्सपेरिमेंट डिनाय करायचा प्रयत्न केला तर अशा वेळी रिझल्ट डिनाय होत नाही. कारण काय, रिझल्ट अचीव्ह करण्याच्या असंख्य मेथड असू शकतात, फक्त तुमचं एक्सपेरिमेंट ही एकटीच मेथड नाही आहे तुमचा रिझल्ट अचीव्ह करण्याची. पण एक्सेप्शन काय, जर तुमचं एक्सपेरिमेंट हीच फक्त एक मेथड असेल तुमच्या रिझल्ट पर्यंत पोहोचण्याची, तर अशा वेळी आपण फक्त एक्सपेरिमेंट डिनाय करून रिझल्ट पर्यंत आपण पोहोचलो नाही हे सिद्ध करू शकतो. ओळखायचं कसं, जर वाक्यात इफ अँड ओनली इफ आला असेल तर अशा वेळी लक्षात ठेवायचंय हा या रूलला एक्सेप्शन असेल. अदरवाईज जी काय वाक्य आहे त्या सर्वांना हाच रूल ऍप्लिकेबल राहणार आहे की रिझल्ट डिनाय करा, एक्सपेरिमेंट डिनाय होईल. हा रूल समजलाय का? जर काही शंका असेल तर मेसेज करून विचारा किंवा अनम्यूट करून सांगा. नेक्स्ट स्लाइड जातोय. पुढे आता बघूया डिस्जंक्टिव्ह आर्ग्युमेंट. याचा अर्थ काय, अ डिस्जंक्टिव्ह आर्ग्युमेंट इज वन इन व्हिच मेजर प्रिमाइस इज डिस्जंक्टिव्ह प्रपोजिशन व्हाईल द मायनर प्रिमाइस अँड द कन्क्लुजन आर कॅटेगोरिकल प्रपोजिशन. याचा अर्थ काय, सिलॉजिझम मध्ये जशी बेसिकली 3 वाक्य असतात, मेजर प्रिमाइस, मायनर प्रिमाइस, कन्क्लुजन, तशीच डिस्जंक्टिव्ह आर्ग्युमेंट मध्ये सुद्धा 3 वाक्य असणार आहे. फक्त मेजर प्रिमाइस ही ऑर वालं वाक्य असेल आणि उरलेली जी वाक्य आहेत ती कॅटेगोरिकल असतील. याचा अर्थ काय, एक सब्जेक्ट आणि एक प्रेडिकेट, मग तो
स्वीकारलेला असेल किंवा नाकारलेला असेल. याचा अर्थ काय, ज्या ज्यावेळी तुमची मेजर प्रिमाइस असेल ती ऑर असणारी असेल आणि मायनर प्रिमाइस ही कॅटेगोरिकल म्हणजे सब्जेक्ट आणि स्वीकारलेली किंवा नाकारलेली माहिती आणि कन्क्लुजन सुद्धा तुमचं कॅटेगोरिकल असेल. याचा अर्थ काय, सब्जेक्ट आणि स्वीकारली किंवा नाकारलेली माहिती त्यावेळी आपल्याला मिळतात डिस्जंक्टिव्ह आर्ग्युमेंट. आता याचे आपण रूल काय ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया. रूल्स ऑफ डिस्जंक्टिव्ह आर्ग्युमेंट मध्ये सर्वात पहिला रूल आहे, बाय डिनाइंग वन ऑफ द अल्टरनेटिव्ह इन द मायनर प्रिमाइस द अदर अल्टरनेटिव्ह कॅन बी अफर्म इन द कन्क्लुजन. आता त्याचं कारण काय तर लक्षात घ्या, डिस्जंक्टिव्ह आर्ग्युमेंटचा अर्थ होतो तुम्हाला ऑप्शन्स देणं. म्हणजे तुम्हाला आम्ही एक्झाम मध्ये विचारतो ट्रूथ ऑर फॉल्सिटी ओळखा, बरोबर आहे. याचा अर्थ काय, जे काय वाक्य दिलेलं असेल, जे काय स्टेटमेंट असेल ते एकतर खरं असेल किंवा खोटं असेल. मग अशा ठिकाणी याला म्हणायचं डिस्जंक्टिव्ह आर्ग्युमेंट. इकडे याने काय म्हटलंय, एखादा अल्टरनेटिव्ह डिनाय झाला तर दुसरा अफर्म होतो. याचा अर्थ काय, तुम्हाला विचारलेलं आहे एबीसी नावाचं स्टेटमेंट हे लॉजिक मधील आहे की इंग्लिश मधील आहे. तुम्हाला लॉजिक मध्ये आहे की नाही हे माहित नाही, पण तुम्ही खात्रीशीरपणे सांगू शकता त्या स्टेटमेंटचा आणि इंग्लिशचा काही संबंध नाही. मग राहिलं काय, लॉजिक मध्ये. तीच गोष्ट इकडे सांगितलेली आहे, जर तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहेत आणि तुम्ही खात्रीशीरपणे जर एखादा ऑप्शन डिनाय करू शकला किंवा एखादा ऑप्शन एलिमिनेट करू शकला तर आपण काय करणार आहोत, जो काय राहिलाय त्याला ऍज अ आन्सर घेऊ शकतो. हीच गोष्ट इकडे सांगितलेली आहे बघा. पी ऑर क्यू असेल, सेकंड प्रिमाइस जर पी डिनाय केला तर ऑटोमॅटिकली क्यू हा आपला आन्सर असू शकेल. कारण काय, ऍटलीस्ट वन मस्ट बी ट्रू. मग जर एखादा ऑप्शन जर डिनाय झाला ऑटोमॅटिकली दुसरा सिलेक्ट झालाय. सेम थिंग इकडे पी ऑर क्यू असेल, इकडे जर क्यू जर मायनर प्रिमाइसने डिनाय करायचं काम केलं तर ऑटोमॅटिकली पी आपलं कन्फ्युजन बनेल. कारण काय, दोन ऑप्शन पैकी कमीत कमी एक ऑप्शन बरोबर असणं आवश्यक आहे आणि जर दोघांपैकी एखादा ऑप्शन एलिमिनेट झाला याचा अर्थ दोघातनं एक गेला, राहिला किती, एक. तो येईल आपल्या कन्फ्युजन मध्ये. हे जिकडे दिलेलं आहे बघा, स्टुडंट्स आर आयदर इंटेलिजंट ऑर हार्ड वर्किंग. सेकंड प्रिमाइस म्हणते जॉन इज नॉट इंटेलिजंट. जर या वाक्यातून इंटेलिजंट गेला तर राहिलं काय, हार्ड वर्किंग. हीच गोष्ट इकडे सांगितलेली आहे आणि याला काय म्हणतात बघा, डिस्जंक्टिव्ह आर्ग्युमेंट विच ऑबे दिस रूल आर सेड टू बी इन दी मोडस टोलेंडो पोनन्स. आता नावं थोडीशी जुळणारी आहेत, मोडस पोनन्स असेल, मोडस टोलेन्स असेल. लक्षात ठेवायची एकच गोष्ट आहे, ज्या ज्याही वाक्य असेल ऑर वालं आणि त्यातला एखादा घटक डिनाय केला असेल आणि त्यामुळे दुसरा घटक ऑटोमॅटिकली सिलेक्ट झाला असेल, त्यावेळी जे काही वाक्य असेल त्याला म्हणायचंय मोडस टोलेंडो पोनन्स. हा रूल समजलाय का, काही शंका असेल तर विचारा. पुढच्या स्लाइडला जातोय. सेकंड रूल बघा, बाय अफर्मिंग वन ऑफ द अल्टरनेटिव्ह इन द मायनर प्रिमाइस द अदर अल्टरनेटिव्ह कॅन बी डिनाइड इन द कन्क्लुजन प्रोव्हाइडेड द अल्टरनेटिव्ह आर एक्सक्लुझिव्ह. आता इकडे काय म्हटलंय बघा, मगाशी आपण बघितलं तुम्हाला दोन ऑप्शन दिलेले आहेत, एक ऑप्शन तुम्ही काढून टाकला ऑटोमॅटिकली दुसरा ऑप्शन सिलेक्ट झाला. पण इकडे काय होतंय, इकडे म्हटलंय दोन ऑप्शन पैकी एखादा ऑप्शन निवडला तर ऑटोमॅटिकली दुसरा जो उरलेला ऑप्शन आहे तो एलिमिनेट होतो. पण तो कधी, ज्यावेळी ते अल्टरनेटिव्ह एक्सक्लुझिव्ह असतात. एक्सक्लुझिव्हचा अर्थ काय, अशा प्रकारचे ऑप्शन जे एकाच वेळी एक्झिस्ट करू शकत नाही. जर एखादा आला तर दुसरा ऑटोमॅटिकली एलिमिनेट होईल, दुसरा आला तर पहिला एलिमिनेट होईल, याला म्हणायचं एक्सक्लुझिव्ह. हा भाग आपण कॉन्ट्ररी आणि कॉन्ट्राडिक्टरी टर्म मध्ये बघितला होता. फॉर एक्झाम्पल बघा, इकडे दिले ते ही इज आयदर ऑनेस्ट ऑर डिसऑनेस्ट. एखादा माणूस एकतर प्रामाणिक असेल किंवा अप्रामाणिक असेल. मग जर आपण सिलेक्ट केलं असेल तो माणूस प्रामाणिक आहे, ऑटोमॅटिकली अप्रामाणिकचा ऑप्शन गेलेला आहे. याचं कारण काय, हे जे काही दोन ऑप्शन आहेत ते एक्सक्लुझिव्ह आहेत. एक्सक्लुझिव्हचा अर्थ काय, ज्या गोष्टी को एक्झिस्ट करू शकत नाही. एकतर दिवस असणार किंवा रात्र असणार आहे, एकाच वेळी दिवस आणि रात्र असू शकते का, नाही. जर एखाद्या माणसाने सांगितलं की आज दिवस आहे किंवा ही जी काही वेळ आहे ही दिवसाची वेळ आहे तर ऑटोमॅटिकली रात्र एलिमिनेट झाली. कारण काय, दोन ऑप्शन अशा प्रकारचे होते जे एका वेळी एकत्र असू शकत नाही. मग जर अशा प्रकारचे ऑप्शन असतील त्यावेळी लक्षात ठेवायचंय, दोन ऑप्शन पैकी एखादा ऑप्शन सिलेक्ट केला की दुसरा ऑप्शन ऑटोमॅटिकली एलिमिनेट होईल. कारण काय, ते एक्सक्लुझिव्ह आहेत. लक्षात घ्या, महत्वाचं काय, एक्सक्लुझिव्ह असणं. जर तुम्हाला ऑप्शन दिलेले आहेत ते अशा प्रकारचे ते को एक्झिस्ट करू शकतात तर अशा वेळी लक्षात ठेवा, अशा ठिकाणी एखादा अफर्म केला म्हणजे दुसरा निगेट असं नाही. तुम्हाला पाहुण्यांचं एक्झाम्पल गेल्या वेळी पण दिलं होतं. पाहुणे आले, तुम्ही त्याला चहा घेणार की कॉफी घेणार, दोन्ही गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल आहेत. पाहुण्याने सांगितलं चहा द्या, तुम्ही चहा आणून दिला, याचा अर्थ घरात कॉफी नाही असं होतोय का, नाही. चहा कॉफी या दोन्ही गोष्टी घरात असू शकतात. मग अशाच प्रकारे जे काही ऑप्शन आहेत ते जर एक्सक्लुझिव्ह नसतील, जे एकाच वेळी अस्तित्व देऊ शकेल, एखादा माणूस एकाच वेळी चहा कॉफी पिऊ शकत असेल तर अशा वेळी एखादा ऑप्शन सिलेक्ट करून दुसरा डिनाय होत नाही. पण जर ते ऑप्शन असतील एक्सक्लुझिव्ह म्हणजे एकाच वेळी एक्झिस्ट होऊ शकत नसतील, एकाच वेळी एकाच जागी राहू शकत नसतील, अशा वेळी फक्त लक्षात ठेवायचंय दोन पैकी एखादा ऑप्शन सिलेक्ट केला की दुसरा ऑप्शन ऑटोमॅटिकली एलिमिनेट होईल. जसं एक्झाम्पल घेतलं प्रामाणिक असण्याचं आणि अप्रामाणिक असण्याचं. जर मी म्हणतोय हा माणूस प्रामाणिक आहे तर ऑटोमॅटिकली अप्रामाणिक असण्याची गोष्ट एलिमिनेट झाली. कारण काय, एकाच वेळी एक व्यक्ती प्रामाणिक आणि अप्रामाणिक असू शकत नाही. जर अशा प्रकारचे ऑप्शन असतील त्यावेळी लक्षात ठेवायचंय
एक सिलेक्ट केला की दुसरा एलिमिनेट होईल. इकडे बघा पी ऑर क्यू मध्ये मी पी सिलेक्ट केला तर क्यू एलिमिनेट झाला. तर पी ऑर क्यू मध्ये जर मी सेकंड एक्झाम्पल मध्ये क्यू सिलेक्ट केला तर पी एलिमिनेट झाला. आता या रूलला काय म्हणायचंय बघा, डिस्टिंक्टिव्ह आर्ग्युमेंट ऑन द बेसिस ऑफ दिस रूल आर सेट टू बी इन दी मोडस पोनेंडो टोलेन्स. याचा अर्थ काय, ज्या ज्यावेळी हा रूल फॉलो होईल त्याच्या ते वाक्य असेल मोडस पोनेंडो टोलन्स. तर आजचा लेक्चर इकडे संपलेला आहे. साधारण एक 15 मिनिटं मी लवकर संपू द्यायचं कारण सांगतोय. डिलिमाचा जो काही पार्ट आहे तो मला सलग एका लेक्चर मध्ये घ्यायचा आहे. म्हणून मी काय करणार आहे, उद्याच्या लेक्चर मध्ये आपले जे काही पार्ट राहिलेले आहे, म्हणजे डिलिमा म्हणजे काय, त्याचे प्रकार काय, त्याचं रिब्युटर कसं करायचं आणि रिपिटेशन कसं करायचं, ते मी एका लेक्चरमध्ये सलग घेतो, जेणेकरून एक लिंक तयार होईल आणि तुम्हाला पण समजेल. रिब्युटर रिपिटेशन हा सिलॉइझम पेक्षा रिडक्शन पेक्षा खूप सोपा भाग आहे. फक्त समजून घ्यायची गोष्ट आहे. ही उत्तरं पाठ करायची नाही, समजून घ्यायची आणि स्वतःची उत्तरं जस्टिफाय करायला शिका. कारण काल जी काही उत्तर होती कधी आधीची होती, त्या टाइमी नवी सिरीज किंवा कोणतेही नोट्स वापरले नव्हते. फक्त काय केलं, जे उत्तर माझ्या मते बरोबर आहे ते जस्टिफाय केलं होतं. तुमच्याकडनं पण तेच एक्सपेक्टेड आहे. नवी सिरीज असेल, नोट्स असतील, त्याने जे काही उत्तर दिलंय तेच उत्तर मला नकोय. जर तुम्हाला स्वतःला एखादं वेगळं उत्तर येतंय तर लिहा, त्याच्या खाली जस्टिफिकेशन द्या. जर जस्टिफिकेशन मला आवडलं, पटलं, तर तुम्हाला त्या उत्तराला जसे नोट्स मधील उत्तर देण्याला मार्क मिळतात तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स मिळू शकतात. काही शंका असेल तर एक 10 सेकंद थांबतो. इकडे अनम्यूट करा किंवा मेसेज करून विचारा. अदरवाईज ही पीपीटी असेल ती पीडीएफ ग्रुपवर शेअर करेन. नंतर जर काही समजलं नसेल तर पर्सनल मेसेज करून व्हॉट्सअपवर विचारा. ओके, तर शंका नाही असं मानतोय. हॅव गुड डे.